तर कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर या ठिकाणी मी मैद्याचे चिप्स बनवले आहेत. अतिशय टेस्टी, अतिशय इझी रेसिपी आहे. घरातल्या घरात कमी खर्चात बनणारी ही अशी रेसिपी आहे जी सर्वांसाठी अतिशय पोटभरीची आहे. तर यासाठी जवळजवळ मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. त्यानंतरनं पाव चमचा जिरं, पाव चमचा मी या ठिकाणी ओवा टाकून घेतला आहे. त्यानंतरनं यामध्ये टाकायची आहे आपल्याला धना पावडर. तर धना पावडरचं प्रमाण आहे अर्धा चमचा. पटकन टाकून घेतली आहे ती. त्यानंतरनं छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा. मस्त अर्क या ठिकाणी उतरून द्यायचा आहे मसाल्यांचा पाण्यामध्ये. छान पाण्यामध्ये उतरला की त्यामध्ये आपल्याला मी या ठिकाणी तीळ घातले आहे. पांढरे तीळ घातले, जवळजवळ 1 चमचा घातलेले आहेत. तिळाचे भरपूर सारे फायदे आहेत, त्यामुळे मी बऱ्यापैकी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी टाकलेलं आहे लाल तिखट. छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये मैदा घालायचा आहे. प्रमाणानुसार आपल्याला 1 वाटीच टाकायचा आहे. 1 वाटी मैदा घातल्याच्या नंतरनं छान मिक्स करायचं आहे. मिक्स झालं की आपल्याला याला गॅस बंद करून झाकण लावून जवळजवळ 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी मिक्स झालेलं आहे. तर आपण अगदी सगळं मिक्स करत बसायचं नाही, नाहीतर याचा गरमपणा निघून जाईल. तर यापूर्वी झाकण्यापूर्वी आपण याला तेल टाकायचं आहे. 1 पळी छोटी रेग्युलरची आपली तेलाची तेल घालून घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे. 10 मिनटानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. छान मिश्रण मिक्स झालं की आपल्याला ह्याला थोडंसं पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर थोडी रेस्ट दिल्यानंतर 5-1 मिनटाची आपल्याला ह्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. अदरवाईज आपल्याला ह्या पाण्यामध्येच म्हणजे जे वापरलेलं आहे त्यातच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ. आणि अशा प्रकारे एक गोल मस्त चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती तुम्ही हवी तेवढी पातळ करू शकता. अतिशय पातळ पण नाही करायची, नाहीतर चिप्सचे तुकडे लवकर पडतात. मीडियम साईजची मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे पातळ. आणि मी त्याला काटा चमच्यांनी होल करून घेतलेले आहेत बारीक बारीक पूर्ण या चपातीवरती. आणि त्यानंतर आता ह्याचे शंकरपाळीसारखे काप करणार आहेत. छान असे काप करून झाले की आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तळून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मीडियम साईजवरती गॅस ठेवून तेल तापायला ठेवायचं आहे आणि एका साईडला कापायला घ्यायचं आहे. तर कापून झाल्याच्या नंतरनं आपल्याला हे पटकन तळायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत. जवळजवळ महिनाभर ही रेसिपी टिकते जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले तर. आणि हे नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा बाहेर कुठं जाणार असताना तर तिथं तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. अतिशय चविष्ट बनतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पाहू शकता दिसायला इतकं सुंदर दिसत आहे, तितकंच ते अप्रतिम सुंदर आणि अप्रतिम चविष्ट आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. पटकरना चिप्स आपण टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये.
छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त तळून झाल्याच्या नंतरनं अतिशय कुरकुरीत बनतात ते. असा कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहेत. आणखीन थोडं तळणार आहोत आपण. मिक्स करत राहणार आहोत. छान तळून झाल्यानंतरनं काढून घ्यायचे आहेत आपल्याला. जास्त ब्राऊन करायचे नाही आहेत. या ठिकाणी मी अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज घरगुती घटकांमध्ये बनवणाऱ्या रेसिपीज आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते. जर तुम्हाला अशा रेसिपीज आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं असेल अशी आशा करते. आणि आपण भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान व्हिडिओसोबत. त्यापूर्वी माझी रेसिपी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीसाठी लाईक करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे चिप्स बनवून आपले तयार झालेले आहेत. छान मस्तपैकी आपण हे काढून घेऊयात. आणि गरम गरम हवे तर खाऊ शकता किंवा मीडियम गार करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. थंड झाल्याच्यानंतर काचेच्या बरणीमध्ये मात्र भरून ठेवायला विसरू नका बरं का. अशा प्रकारे हे बनवून तयार होतात. कुरकुरीत असतात. चला तर मंडळी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो सबस्क्राईब जरूर करा.